एवढं दुःख वाटलं ना मित्रांनो. आज हा बंगाल फाईल पिक्चर बघायला आलो होतो. बाजूला ह्या थिएटरमध्ये बाजूला भागी पिक्चर लागला. खूप गर्दी आहे आणि ह्या थिएटरमध्ये 10 ते 15 लोक फक्त. भविष्यात येणाऱ्या 10-15 वर्षात आपली ही परिस्थिती होणार आहे. ह्या देशामध्ये केरला फाईल आला, काश्मीर फाईल आला, छावासारखा सिनेमा आला, आता हा बंगाल फाईल आला. एक दिवशी तुमचा आमचा सिनेमा सुद्धा येणार आहे. पण आपला हा हिंदू एकजूट होत नाहीये. ह्या सिनेमामध्ये एक भाग दाखवला की कशा पद्धतीने भर रस्त्यात तिला मारण्यात आलं, कारण की तेव्हा त्यांची लोकसंख्या जास्त होती. आज लवजात चाललाय ना, गोड बोलून मारतात. भविष्यात पुन्हा लवजात नसणार, बिंदास मारणार आहे. अरे बंगाल फाईल पिक्चर सर्व कुटुंबाने परिवाराने या बघा, काय परिस्थिती करून ठेवली आपली. शेवटचा अंत आपला. मी आणि माझ्यासारखे असंख्य हिंदुत्ववादी लोक जे धर्मासाठी बोलणार आहे, पण जर का हिंदू जागा व्हायला तयार नाही ना, तर हिंदू मरणार आहे. त्याच्या समोर त्याच्या कुटुंबाला संपवलं जाईल. जागे व्हा हिंदूंनो, खूप अंत होणार आहे. त्यांची लोकसंख्या वाढत चालली आहे, तर त्या आपल्याला संपवण्यासाठी ते आता तुमच्यासोबत सर्व धर्म समभाव करतायत, पण भविष्यात खूप मोठं घातक असणार आहे. तुमचा पैसा पाणी बंगला काहीच वापरता येणार नाहीये. काही सेक्युलर लोक आपल्या विरोधात काम करतात, पण तुम्ही तर हिंदू आहात ना. जागे व्हा. बंगाल फाईल पिक्चर बघायला या तुम्ही, सहकुटुंब सहपरिवार. हात जोडून प्रार्थना करतो, तुमचे मित्र मैत्रिणी जे पण आहेत ना, 6 महिन्यानंतर व्हॅलेंटाईन डे आहेत ना, लव्ह सेक्स रोमॅन्सचा पिक्चर बघाल ना, आज बंगाल फाईल पिक्चर बघा. सह्यारा पिक्चर पाहिलात ना, सर्व युवकांना विनंती आहे, बंगाल फाईल सिनेमा बघा रे बघा. ह्याच्या पुढं काय सांगणार आहे. तुम्ही सांगता ना देशाचे धर्माचे पिक्चर येत नाही, त्या अग्निहोत्रीने काढला धर्माचा पिक्चर, देशाचा पिक्चर. आता तरी त्यांच्यासाठी सपोर्ट करा. त्यांचे पिक्चर बघताना ह्यांचे पिक्चर बघा. आता तुमच्या परिवाराला वाचवा. 10 वर्षांत खूप बेकार परिस्थिती असणार आहे. बंगाल फाईल पिक्चर प्रत्येक परिवाराने बघा, हीच विनंती आहे. आज बघतोय डोळ्यात पाण्याने कशा पद्धतीने हिंदूंना कापलं गेलंय, मारलं गेलंय. हा देश आपल्या हातातून जाणार आहे. जागे व्हा हिंदू. खूप भयंकर परिस्थिती असणार आहे. कोणता अधिकारी, पोलीस, बँकवाला, मॅनेजर काही नाही, पण हिंदू असेल तर त्याला मारलं जाणार आहे. जागे व्हा.